नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता सध्या अपौष महिना सुरू आहे आणि अपौष महिन्यामध्ये असे 2 दिवस महत्त्वाचे मानले जातात की त्यामध्ये सत्यनारायण पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवसांचा उल्लेख सत्यनारायण पूजेच्या पोथीमध्ये देखील केलेला आपल्याला आढळतो. तसं म्हटलं तर पौष महिन्यामध्ये ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये 21, 11, 108 सत्यनारायण करण्याची प्रथा असते, त्याचप्रमाणे पौष महिन्यामधील देखील 11, 21 किंवा 5 जसे आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने सत्यनारायण व्रत विधी किंवा सत्यनारायण पूजा करण्याची पद्धत आहे. पण ज्यांच्याकडून सत्यनारायण अशा पद्धतीने सत्यनारायणाचं व्रत करता येत नसेल तर या संपूर्ण पौष महिन्यामध्ये 2 दिवस असे आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहे सत्यनारायण पूजा विधी करण्यासाठी. तर कोणते आहे ते दिवस हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण त्याआधी सगळ्यांना मला नम्र विनंती करायची आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि तुम्हाला अशा संदर्भातले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारी दररोजची नवीन माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर पौष महिन्यामध्ये असे कोणते 2 दिवस आहे जे सत्यनारायण पूजनासाठी अतिशय दुर्मिळ योग मानला जातो आणि त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभरात न केलेल्या पूजेचं फळ हे या 2 दिवसांमध्ये मिळतं, ते आपण जाणून घेत आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण सृष्टीचे निर्माता हे ब्रह्मदेव आहेत आणि सृष्टी नष्ट करण्याची जबाबदारी ही भगवान शिवशंकरांवर आहे. तर भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ता आहेत. त्यामुळे याच भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला सदैव आपल्या घरात वास करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या संपूर्ण घरावर, कुटुंबावर असण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आणि सोपं असं व्रत आहे ते म्हणजे सत्यनारायण व्रत. आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण व्रत हे करायला सांगतात आणि 22 पौर्णिमा सत्यनारायण व्रत करण्याचा संकल्पही बरेच लोक घेतात. हे आपल्याला दिंडोरी प्रणीत मार्गात सांगितले जाते आणि यामुळे कुठल्याही प्रकारचे आर्थिक प्रश्न किंवा पैशासंबंधीचे प्रश्न आपल्याला उद्भवत नाही आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते. तर या पौष महिन्यात 2 दिवस असे मानले जातात आणि त्याचा उल्लेख आपल्याला सत्यनारायण पूजेच्या पोथीमध्ये देखील आहे. ते म्हणजे संक्रांतीचा दिवस आणि पौर्णिमा. संक्रांत आणि पौर्णिमा या 2 दिवशी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस सत्यनारायण व्रत हे अवश्य करावे. ज्यांच्याकडून संपूर्ण वर्षभर सत्यनारायण व्रत करणं होत नसेल त्यांनी किमान पौष महिन्यातील संक्रांतीच्या दिवशी आणि पौषातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रत जरूर आचरावे. यामुळे आपल्याला संपूर्ण वर्षभराचं सत्यनारायण व्रत करण्याचं फळ लाभते आणि भगवान विष्णूंची त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होते. पैशासंबंधीच्या, आर्थिक गोष्टीच्या सगळ्याच प्रश्न, सगळ्या समस्या आपल्या मार्गी लागतात. कर्जबाजारीपणा दूर होतो आणि आपली आर्थिक आवक वाढण्यास मदत होते. तर या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या संक्रांतीला आणि पौर्णिमेला हे व्रत जरूर करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.